हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचं सगळ्याचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात झटपट अशी साधी सोपी रेसिपी बघणार आहे, भरीत वांग. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मध्यम साईजचं एक वांग, एक कांदा, थोडी कोथिंबीर आणि आपल्या घरातील मीठ आणि मसाला. मी तर अशा पद्धतीने वांग करते आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्याकडून काही चुकलं तर मला माफ करा अशी अपेक्षा करते. मी इथं पहिल्यांदा एक वांग चुलीमध्ये भाजून घेतलेलं आहे. इथं भाजून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटे गार थंड व्हायला ठेवलेलं आहे. थंड झाल्यानंतर त्याची जी काळी पडलेली साल आहे ते काढून घेत आहे. साल काढून घेतल्यानंतर पूर्ण असे स्वच्छ करून ते एका भांड्यामध्ये असं बारीक करून घ्यायचं. पूर्ण बारीक झाल्यानंतर तोपर्यंत इकडे मी कांदा पूर्ण भाजून घ्यायचा नाही, अर्धा कच्चा असा कचकट लागावा असा भाजून घ्यायचा. जास्त भाजायचा पण नाही, जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. तर पूर्ण असं मॅश होईपर्यंत असं बारीक करून घ्यायचं, जेणेकरून ते एक जीव झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सकाळच्या वेळेस मुलांना डबा किंवा कामाला जाण्यासाठी डबा द्यायचा असेल तर गडबडीत कमीत कमी 2 ते 3 मिनिटात झटपट अशी आपण डब्याला भाजी बनवू शकतो. तर इथं मी घेतलेलं आहे कांदा, चवीनुसार मीठ, काळा मसाला आणि कोथिंबीर. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यात टोमॅटो जरा भाजून टाकलं तरी चालेल किंवा लिंबू भाजून टाकलं तरी चालेल. तर हे सगळं मिक्सर कांदा मी अगोदरच भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिक्स एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं. प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ जरा तरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा. तर इथं वाजलेले आहे दुपारच्या 2. तर मी आता जेवण करत आहे. या जेवायला. बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि त्यावर थोडा लिंबू पिळून घ्या. एकदम मस्तच झालेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.